हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला आता लक्ष द्या. सरासंच 1.1 मधला इयत्ता 10वी मधला सरासंच 1.1 मधला आपण हा पहिला प्रश्न बघणार आहोत. बरोबर आहे. हे काही कृती दिलेली आहे, जे कृती तुम्हाला भरायची आहे, जे बॉक्सेस दिलेले आहे ते भरायचे आहे. सर्वात पहिले प्रश्न काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x अधिक वजा 3y बरोबर किती 12 दिलेले आहे. बरोबर आहे. मग समीकरण हे आहे, पहिला समीकरण दिलं, समीकरण नंबर 1, समीकरण नंबर दुसरा, समीकरण नंबर 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची काय करू, सर्वात पहिले इथं दिलेलं आहे या कृतीमध्ये समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करत आहोत. बरोबर आहे. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची आपण बेरीज करत आहोत. लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, बेरीजमध्ये हे कोणतेही चिन्ह बदलत नाही आणि वजाबाकीमध्ये ते चिन्ह बदलणार आहोत, ते आपण समोर बघणार आहोत. ठीक आहे. आता दोघांची बेरीज करणार आहोत, म्हणजे इथं या दोघांची आपण बेरीज करणार आहोत. इथे आपण बेरीज असं लिहिता येईल. ठीक आहे. इथं वजा आहे, इथं काय करायची गरज नाही, चिन्ह बदलायची गरज नाही. ठीक आहे. आता लक्ष द्या, दोघांची बेरीज करत आहोत. 9 आणि 12 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 21. ठीक आहे. अधिक 3y वजा 3y बेरीजमध्ये 0 होतात, म्हणजे ते लिहायची गरज नाही. 5 अधिक 2 म्हणजे 5x अधिक 2x म्हणजे 7x. x आपल्याला पहिले ऑलरेडी दिलेले आहे. बरोबरच्या पलीकडे 21 आहे. हे 7 गुणाकारचे, हे जे जोडून राहतात 2 7x, हे 7 गुणाकारचे इकडे गेले भागाकारचे. आता 21/7 दिसत आहे, म्हणजे 7ने 21ला भाग जातात. 7 त्रिक 21 म्हणजे x ची किंमत आलेली आहे. x ची किंमत किती आलेली आहे, x बरोबर 3. त्याच्यानंतर आता y ची किंमत काढण्यासाठी इथं काही अजून दिलेली आहे समोर, x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. लक्षात ठेवायचं समीकरण 1 कोणतं आहे, 5x अधिक 3y बरोबर 9. पण आपल्याला x ची किंमत ऑलरेडी दिलेली आहे. x बरोबर किती आहे, 3 आहे. तर 1च्या जागेवर आपल्याला किती 3 ठेवायचं. इथं 5x आहे आणि हे कशामध्ये असतात तर गुणाकारमध्ये, म्हणजे 5x च्या जागेवर 5 गुणिले किती राहणार आता 3, बाकी 3y बरोबर 9 जशीच्या तशी. त्याच्यानंतर 5 त्रिक 15. आता हे अधिकचे याच्यामध्ये इकडं आल्यानंतर काय होतात, तिकडं पाठवतात. 5 त्रिक 15, 15चे बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होतात. इथं आहे 9 म्हणजे 9 वजा 15. इथं राहिलेले आहे 3y, मग 3y जशीच्या तशी. 9तून समजा आपल्याला 15 वजा केले असतात तर आपल्याला वजा 6 इथं येतात. त्याच्यानंतर इथं जसं सॉल्व केलेलं आहे इथं तेच सॉल्व. इथं वजा 6चे वजा 6, हे 3 गुणाकारचे जोडून आहे गुणाकारचे, इकडे आले भागाकारमध्ये. आता 3च्या पाड्यामध्ये ही विद्यार्थी मित्र किती आहे, 6 आहे. 3 1 3, 3 2 6, म्हणजे y ची किंमत आपल्याला असं सांगता येईल की y बरोबर किती आहे, 2 आहे. म्हणजे यांची उकल. आता इथं आपल्याला डायरेक्टली लिहायचं आहे x, y, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, x बरोबर 3 आणि y बरोबर वजा 2. ही समीकरणाची उकल आहे विद्यार्थी मित्रांनो, ही समीकरणाची उकल आहे. सेम प्रश्न तुम्हाला दिलेले आहे, असेच भरपूर प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉटही काढू शकता. ठीक आहे. समोरचे प्रश्नही आपण बघणारच आहोत. चला तर आता समोरचा प्रश्न आपण बघून घेऊ.